नमस्कार. गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वेगवेगळे व्हिडिओ आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती आपण बघितले. आज जरा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे. आज आपण गांडूळ खत, इथं पाठीमागं तुम्हाला दिसतंय, नैसर्गिक शेती गांडूळ खत प्रकल्प बघण्यासाठी आज आलेलो आहोत. आणि हा प्रकल्प कोणी केला आहे आणि त्या प्रकल्पाच्या मागचा उद्देश काय हे बघण्यासाठी आज आपण पाटकुल या गावामध्ये आलेलो आहोत. त्यांचा आपण परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव नितीन दादासाहेब वसेकर, बर. मुक्काम पोस्ट पाटकुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आता तुमच्या प्रकल्पापाशी यायचं म्हटलं तर त्याचं लोकेशन सांगा तुम्ही थोडंसं. जर मोहोळ मार्गे आलं तर पाटकुल पाटीवरून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर प्रकल्प आहे. सरकारी दवाखान्या शेजारी पाटकुल. म्हणजे पाटकुल आणि टाकळी रोडवरती आहे. हो, बरोबर. पाटकुल टाकळी रोड. आता हे जे पाठीमागं आम्हाला दिसतंय नैसर्गिक शक्ती गांडूळ खत प्रकल्प आहे, बरोबर. त्याच्या अगोदर तुम्ही हे गांडूळ खत प्रकल्प केला होता का? हो, ह्याच्या अगोदर आपण 5 वर्षापासून शेतात वापरत होतो. बर. मग त्याचा रिझल्ट, जबरदस्त रिझल्ट भेटल्यामुळे मला शेतकरी म्हणले तुला सगळं व्यवस्थित करता येते, मग तू आम्हाला तयार करून देत जा म्हटलं. बरोबर. हो, मग तेव्हापासून मग आपण चालू केला हा प्रकल्प. ही जी बिल्डिंग पाठीमागे दिसते इथं पहिलं काय होतं? इथं अगोदर हॉटेल होतं. बर. हो, हॉटेलच्या जागी मग आपण प्रकल्प मग ह्या हॉटेलच्या जागीच हे गांडूळ खत प्रकल्प गांडूळ चालू केलाय. ह्याचे काय आयडिया किंवा ह्यातलं काय ज्ञान होतं का? तुमचं शिक्षण काय? माझं शिक्षण, माझं BSc झालेलं आहे. बर. मग माझ्या बंधुराजने मला सांगितलं होतं की आपण हा असा प्रकल्प चालू करूया म्हणून. बरोबर. म्हणजे तुम्हाला यातलं ज्ञान, तुमचं थोडासा परिचय द्या. मी नितीन वसेकर, बर. बंधुराज आहेत आमचे. बर. तर ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये बऱ्याच म्हणजे 15-20 वर्षापासून मी काम करतो. अच्छा, अच्छा, हा. ऑर्गॅनिक मध्ये. बर. मग त्याचा माहिती भरपूर असल्यामुळे की भावाला म्हणलं की बाबा आपणच प्रकल्प तयार करायला काय अडचण आहे. येस, तर बरोबर. आमचे काही दोस्त कंपनीमध्ये जाऊन प्लॅंटला आम्ही व्हिजिट दिले, ते बरोबर. प्रॅक्टिकली बघितलं. मग हा. तिथून युक्ती घेऊन मग आम्ही ह्या व्यवसायाला आम्ही सुरुवात केली. चालू केलंय. आता आम्हाला हा तुमचा थोडासा ह्या मोठा ह्या जी तुमचा प्रकल्प आहे ते तेवढा फिरून दाखवला तर बरं होईल. हो. मग आता हे जे दिसतंय हे ह्याला पहिल्यांदा किती खर्च येतो सांगा? हे म्हणजे हेच आहे बॅग. आता आपल्या घेण्यावर असतं, म्हणजे 1000पासून 1500 पर्यंत पण बॅग आहे. बर बर. हा. त्या बॅग आपण मार्केटमध्ये घेताना क्वालिटी वगैरे चेक करणं गरजेचं आहे. बर बर. कारण कसं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होते. कारण बर त्याच्यामधून जे आपण व्हर्मियास काढणार आहे बर. ते सुद्धा लिकेज झालं नाही पाहिजे. त्यामुळे ह्या बॅगा सुद्धा खात्रीशीर मापाच्या झालेलं पाहिजे. हा, म्हणजे बॅगांना जसं घेईल तसं बाजारामध्ये घेईल तशी किमतीच्या मिळतात, पण आपल्याला टिकण्यासाठी चांगल्या टिकाऊ बॅगा घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये ह्या किती MM ह्याला काही जाडी वगैरे असते? 500 मायक्रॉन असते. मायक्रॉन. 450-500 मायक्रॉन. 450 ते 500 500 मायक्रॉनच्या बॅग आहेत. आता ही जी स्लरी जी आहे ते त्याचं काय करता तुम्ही? चला तिकडे चला. किती टन तुम्ही गांडूळ खत करू शकताय? आता आम्ही पाठीमागे 14 टेलर विकत घेतले होते. शेणखत आम्ही बाहेरून विकत घेतलं. बरोबर बरोबर. गावातीलच गोळा करतो आम्ही. हा हा हा. तो शेणखत त्याच्यामध्ये पूर्ण टाकला होता. आता तसं म्हणजे कसं ॲक्युरेट आम्हाला नाही सांगता येणार, हा. पण माझ्या अंदाजे एक 40 टनच्या पुढेच आपला गांडूळ खत विक्री झालेला आहे बरं. इथून जागेवरून. हो, जागेवरून. आणि तुम्ही गांडूळ पण पाहू शकता इथं. हा, बरोबर. किंवा गांडूळची निर्मिती प्रचंड होते आणि फास्ट होते, आणि शेणखत जाय तो पूर्णपणे मऊ होऊन जातो इथं. समजा हे जर शेतकऱ्यांना करायचं म्हटलं हा. तर ह्याचं कल्चर फूड म्हणजे तुमच्याकडे भेटतं का? भेटतं की भेटतं, कल्चर बरं. पण भेटतात. हो, गांडूळ म्हणजे गांडूळ कल्चर पण हो, भेटतं 100% आणि तुम्ही गांडूळ खत पण देता. हो. ते वर्मी. गांडूळ खत तुम्ही टनावरती शेतकऱ्यांना देता. टनावर. आता हे म्हणजे कसं असतं की ज्यावेळेस हे गांडुळाची प्रक्रिया चालू असते त्याच्यामध्ये, बरं. म्हणजे त्या शेणखतामध्ये हा, हा. आपण काही पाणी मारलेलं असतं वलावट टिकून राहण्यासाठी, बरोबर आणि जे गांडुळाचे स्त्रव असतात म्हणजे जे त्यांचे विष्ठा निघते बरोबर ते विष्ठे सगळे म्हणजे 171 प्रकारचे न्यूट्रिशन असतं त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे शेतकरी मग आपण लहान पाठीमागे शिकवतो की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय होतं, जे त्या खतातून लिक्विड जे आलेलं असते बरोबर. ते आपण एक ठिकाणी तिथं साठा करतो त्याचा, हा. आणि तेच आपण इथं ड्रम मध्ये आणतो. साठवून ठेवतो आणि ते शेतकऱ्यांना देतो. शेतकऱ्यांना देतो. ह्याचं सॉइल वरती काम खूप चांगलं होते. बरं. म्हणजे माती भुसभुशीत होणार, जवनांची संख्या वाढणार, बरोबर. बुरशींचे म्हणजे पूर्ण बुरश्या मरून जातात, बरोबर. आणि फायद्याच्याच बुरश्या याच्यामध्ये राहिले जातात. हा. आणि प्लस मध्ये आपण म्हणजे हा. आता जेवढे प्लांट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट आपलं म्हणजे फायद्याच काय हा. की आपण वेगवेगळ्या बुरश्या सुद्धा, जे फायद्याच्या बुरश्या आहेत शेतकऱ्यांना, ते बुरश्या प्लस ऍड करतोय आपण वरून याच्यामध्ये, हा, म्हणजे ह्याच्यामध्ये ऍड करतात. ऍड करतो अजून वरून. त्यामुळे त्याची क्वालिटी अजून quality वाढते अजून. म्हणजे असे किती तुम्ही हे कसं विकताय? आता आम्ही जे 20 लिटर मध्ये, तर आतापर्यंत माझ्या अंदाजे कमीत कमी 3000 ड्रम आपल्या शेतकऱ्यांना 20-20 लिटरचे. 20 लिटर या हा. साधारण हे ड्रम एका
बेड मधून किती लिटर अंदाजे नाही निघतंय? ते अंदाजे नाही सांगते ना बरं का, बरं. कारण एवढं आकड शेती बघत बघत व्यवसाय बघत या सगळ्या गोष्टी चालतात. बरोबर. पण जे काय निघतं ते क्वालिटीच निघलं जातं इथं. हा, हा yes. म्हणजे हे जे तुम्ही जे देताय हा हे गांडूळ खत असू द्या किंवा हे लिक्विड असू द्या, हम्म. ते याचे रिझल्ट शेतकऱ्यांनी तुम्हाला आउटपुट दिलेला आहे आणि त्याचे रिझल्ट अतिशय उत्तम आहे. उत्तम. आमच्या गावामध्ये तरकारी पिकं असू द्या, फळबागा असू द्या, म्हणजे डाळिंब, द्राक्षे, शेवगा, आता पण आज सकाळी पण जवळजवळ 9 कॅन्ड घेऊन गेले शेतकरी. म्हणजे मागणी भरपूर आहे, कारण शेतकरी वारंवार काय येतो त्याला चांगल्या कमी पैशामध्ये जास्त फायदा त्या शेतकऱ्यांना, बरोबर. असा विषय आहे. आता हे गांडूळ बघायला मिळेल, गांडूळ खत बघायला मिळेल का आपल्या? हो की मी आता हे जो प्लांट आहे हा. हा चालू प्लांट आहे, म्हणजे आता जस्ट नवीन बॅच आहे आपली, आणि जो आतला होता तो संपत आलेला आहे, आपण तो पण दाखवू हो, काही हो. क्षणी. म्हणजे तयार झालेलं गांडूळ खत हा आपल्याला बघायला तयार झालेला. हा मिळेल. या. आता हे जो होतं हे पूर्ण पॅक होतं, बरं बरं म्हणजे बरं. ह्याच्यामध्ये आपण 14 टेलर शेणखत बसवलं होता ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आता हा- म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर गांडूळ खत करण्यासाठी हम्म. स्वतःची जनावरं नाहीत, नाहीत. शेण स्वतःचं नाहीये, नाही. तरी तुम्ही शेण विकत आणून हो तुम्ही हा गांडूळ खत प्रकल्प तयार केलाय, तरी तुम्हाला तो परवडतो. परवडतं. मग शेतकऱ्यांना पण परवडायलाच पाहिजे ना. 100%. मग घोडा अडतं कुठं? कसं आहे, शेतकऱ्याला आपल्या राबायला नको वाटतं, कारण त्याला लक्ष पण देणं गरजेचं. कसं असते, शेवटी हे जीव आहे, त्याला तुम्हाला कधी काय पाणी किती दिवसात दिलं पाहिजे हे समजलं पाहिजे. अति पाणी झालेलं पण चालत नाही त्याला, ते टेम्परेचर मेंटेन करता आलं पाहिजे. म्हणजे उन्हात नाही चालत हा प्रकल्प, त्याला वरनं झाकलं गेलं, म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे. मग ती काळजी आपला शेतकरी तसा पाहिजे तसा घेऊ शकत नाही. पण काही शेतकरी घेतात त्यांना फायदा आलेला पण आहे तसा. हा सुरुवातीपासून मला थोडस शेतकऱ्यांना करता यावं अशा पद्धतीचा एखादा बेड जर त्यांनी ट्राय केला तर त्यांना करू शकतील होऊ ना? शकतं. भरपूर माझ्याकडे भरपूर शेतकरी आहेत तसे, ज्यांच्या फळबाग आहेत का, बरोबर. त्यांना आम्ही तसं करून पण दिले हा, की एक बॅग कमीत कमी 3 एकर शेती होती त्याची हँडल, हा होती त्याची हँडल. होती म्हणजे त्यांना रासायनिक खतांचा खूप कमी वापर करावा लागतो. हा म्हणजे सेंद्रिय शेती. हो. आता ही कन्सेप्ट पुढे पुढे जाऊन वाढणारच आहे. त्या पद्धतीने तुम्ही या प्रकल्पाचं डोक्यात घेतलं आणि तुम्ही बंधूंनी हे करायचं ठरवलं. याच्यासाठी साधारणपणे तुम्हाला आता एखाद्या व्यवसायामध्ये पडायचं म्हणलं तर रिस्क भयानक आहे, त्याला मार्केट अवघड आहे. मग मार्केटिंग साठी एक वेगळं काय केलं का तुम्ही याच्यात? मार्केटिंग म्हणजे कसं होतं की ऑलरेडी मी ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये यस. व्यवसायच करतोय, म्हणजे कन्सल्टिंग असू द्या किंवा अदर कंपनीच्या ऑर्गॅनिक मधले काम असू ते करतोच मी. तर त्याच्यामुळे की माझा डाटाबेस ऑलरेडी तयार आहे, पूर्ण डाटा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं ओळख शेतकऱ्यांना की माझी ओळख नाही, डाटा भरपूर. आणि बंधुरात पण डाळिंबे शेती वगैरे मोठे. मग आम्ही काही बाहेर जास्त अगोदर केलंच नाही, आम्ही गावात फक्त मर्यादित केलं अगोदर. गावात काही शेतकऱ्यांना दिले, त्यांना रिझल्ट आधीच दिले आम्ही की बाबा वापरून बघा तुम्हाला काढ. मग त्यातून मग शेतकऱ्यांचे असे ह्यांना रिझल्ट आले ते त्याला सांगत ते आता आजूबाजूच्या 10-15 गावामध्ये जाते आणि बाहेर नाशिक भागात सुद्धा आपण पाठवलेलं आहे. बरोबर. हो. आता हे जे आहे ते गांडूळ खत फायनल झालेला. हा फायनल झालेला. हा फायनल झालेला गांडूळ खत आहे. हो. एकदम भुसभुशीत आहे. हे समजा द्यायचं म्हटलं तर एकरी एखादं पीक आहे, समजा डाळिंब असेल किंवा पेरूची बाग असेल किंवा वेगवेगळ्या बागा असतील, त्या बागेसाठी किती प्रमाणामध्ये वापरायला? आता कसं आहे, एक टनावर म्हणतं तसं सांगतात ना, कारण लागवड प्रत्येकाची वेगवेगळी असते. झाडाला आपण म्हणतो झाडाला एका झाडाला 3 ते 4 किलो सफिशियंट आहे. हा सफिशियंट म्हणजे एक कॅरेट शेणखत टाकण्यापेक्षा हे 3-4 किलो टाकलं तरी फायद्याचं आहे. हा तेच मी विचारणार होतो. शेणखतामध्ये जी पॉवर असते त्याच्यापेक्षा किती पट 10 पॉवर पटीने पॉवर ह्याच्यात राहते, 10 पटीने जास्त राहते. आणि जैविक आहे. जैविक काय होतं, शेणखत कुजायला वेळ लागतो. ज्यावेळेस शेतकरी आपला शेतामध्ये शेणखत टाकतो त्याची कुजवण्याची प्रक्रिया सावकाश आहे. जसं हिथं होतं तसं शेतात पण होणार आहे. मग 2 महिने वाट करण्यापेक्षा हे डायरेक्ट ऍप्लिकेशन केलं की चालू होतं काम डायरेक्ट. आणि याच्यामधून जे मिळणारे पोषक द्रव्य आहेत ती त्या झाडाच्या पिकाच्या मुळाला जाऊन ते अगदी सहज आणि लवकरात लवकर ते त्या पिकाला मिळू शकते. 100% म्हणजे साहजिकच आहे. आता काय झालं की जमिनीचा पोत खूप खराब झालेला. शेतकरी खर्च करून अक्षरशः नाकीनं आलेला, पाहिजे त्या पद्धतीने उत्पादन मिळत नाही. पण ज्यावेळेस ह्याचा वापर शेतकरी केला जातो म्हणजे करतोय, तर त्यांना हळूहळू सुरुवात चांगला फायदा होतो. कमी खर्चामध्ये पिकाची क्वालिटी दर्जा येते. म्हणजे क्वालिटी कधी आहे, ज्यावेळेस त्याच्या मुळ्या स्ट्रॉंग होतात पिकाच्या, ती माती सुपीकता चांगली होते, जमिनीची गुणवत्ता वाढते, त्यावेळेस ऑटोमॅटिकच झाडामध्ये ग्रोथ चांगली होऊन रोगराईला बळी पडणार आणि क्वालिटी आणि दर्जा पीक 100% निघतं. आणि मग फवारणीचा पण बाहेरचा खर्च ऑटोमॅटिक कमी केमिकल युक्त जे खत आहे ती द्यावी लागत नाही. द्यावी लागेल. म्हणजे
जवळजवळ 70% फरक पडतो त्याच्यामध्ये. कारण झाड जर सशक्त झालं तर बाकीच्या गोष्टी त्याला द्यायची गरजच नाही. आता हे ऊसामध्ये जर ह्या गोष्टी करायच्या म्हटलं, आणि हे बेसिकली कोणत्या पिकाला कोणत्याही हा. ए टू झेड कोणत्याही पिकाला तुम्ही वापरू शकता. मग ऊसासारखं पीक असेल तर एकरी 3-4 टन वापरावं. जे फळबाग आहेत ते प्रति झाड 3-4 किलो काय असतील ते झाडं बसवलेत त्या मापात त्यांनी टाकावं लागतं. बरोबर. मग आता हे तुम्ही बॅग वरती देता की बॅग वरतीच आपले बॅग आहे तिथं 50 किलोचं पॅकिंग करून आपण वजन करून देतो आपण भरून. आणि ते शेतकऱ्यांच्या समोर ज्यांची कोणी ऑर्डर असेल ते समोर बोलवतो, समोर पॅकिंग चालू असतं त्यांचं. मग आता एक बॅग किंवा 1 टन गांडूळ खत बनवण्यासाठी तुम्हाला किंवा शेतकऱ्यांना साधारणपणे अंदाजे किती खर्च येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आता त्याच्यामध्ये त्या बॅग मध्ये 1.5 टनाची बॅग आहे, त्याला सुरुवातीपासून ते 2.5 महिन्यापर्यंत किंवा 0 दिवसापासून 75व्या दिवसापर्यंत तुम्हाला किती खर्च येतो? शेण आपल्या शेतकऱ्यांचं आहे, ज्या शेतकऱ्याचं शेण आहे त्याचं जास्त काय नाही, फक्त बॅग आहे आणि थोडा एक 500-600 रुपये एक्स्ट्रा खर्च आहे. 2 ते 2.5 हजार रुपये प्रकल्प ओके होतो. परंतु 2 ते 2.5 हजारामध्ये असून सुद्धा गांडूळ खताचं महत्व शेतकऱ्यांपर्यंत जास्त जेवढं पाहिजे तेवढं प्रमाणामध्ये पोहोचत नाही. बरोबर आहे. मग ते केमिकलच्या खतामध्ये जास्त रुची शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना म्हणजे कसं आहे की झटपट पाहिजे आजकाल, पण त्याचा विपरीत परिणाम हे आता जुन्या पिढीला कळायला लागलेत. पाठीमागे एक 50-60 वर्षापूर्वी जावा कोणतंही पीक तुम्हाला सहजासहजी चांगल्या पद्धतीने होतं आणि माणसांचं आरोग्य सुद्धा चांगलं होतं. पण हे जमिनीचा पोत खराब झाल्यामुळे की बाबा हे मी आरोग्यावर सुद्धा परिणाम झाले. 50-60 वर्ष माणूस जगत नाही. तर यातलं मार्गदर्शन पाहिजे असेल समजा याच्यामध्ये, तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? शेतकऱ्यांनी जरूर इथं यावं. आम्ही पण शेतकरीच आहे, सगळं बघत आम्ही पण समोर देतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी दिली पण माहिती आहे. बरोबर. जे येईल ते नाही असं कोणाला म्हणणं, येऊन बसून त्यांना क्लिअर सगळं दाखवून सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे त्यांना आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोच त्यांना. आता हे प्रकल्प हे किती दिवसामध्ये तयार होईल? आता म्हणजे कसं याला कमीत कमी 2.5-3 महिने जातात आता पूर्ण म्हणजे 100% तयार व्हायला याला. पण त्याला म्हणजे दररोज पाणी हे द्यावं लागतं? दररोज नाही, पण 3-4 दिवसाला वातावरण टेम्परेचर बघून म्हणजे ते गांडूळ जिवंत राहिले पाहिजेत. त्यांच्या जिवंत राहण्याची गरज असते. आतमध्ये एक थंडावा राहणं गरजेचं आहे. जास्त ऊन पण ह्याला चालत नाही. थोडीशी सावली थोडं ऊन असेल तर चालतं. हो, मग त्याला पोषक वातावरण त्या गांडूळासाठी करून द्यावं लागतं ना आपल्याला. त्यावेळेस ते खातं आणि ते प्रकल्प म्हणजे गांडूळ खत तयार करायला त्याला मदत होती. आणि आपण जे ह्याला आहे शेणखत ते प्युअर म्हणजे प्युअर ना, ह्याच्यात दगड येऊ देतो आणि आपण माती मिक्स करतो, काही येऊ देत नाही. शेतकऱ्याने घेताना पैसे पण त्याच पटीत आपण देतो, क्वालिटीचा शेणखत पण आपण घेतोय. बरोबर. आणि आता हे शेणखत शेणाबरोबर तुम्ही हे पाचरूट पण आणताय, ते पण विकतच आणताय का तुम्ही? आता हे पाचरूट म्हणजे आमच्या हे शेतीतलेच आहे, ते आम्ही आता ऊस गेल्या ते गाठी आम्ही बनवून घेतल्या घरच्या शेतातल्या. म्हणजे घरच्या पाचरोटाच्या ऊसाच्या पाचटाच्या गाठी पण तुम्ही बनवून घेऊन हे झाकले प्रकल्पासाठी तुम्ही वापरू शकता. वापरतो की आम्ही जाऊन ऑन द स्पॉट जाऊन तिथल्या जागेची पाहणी करून कुठे कसं काय आमचे बंधुराज सगळे करतात. बसवून पण ते बसवून देत आहे. उत्तम प्रतीचं दर्जेदार चांगल्या पद्धतीचं जैविक शक्ती असलेलं नैसर्गिक शक्ती गांडूळ प्रकल्प आपण आज पाटकुली या गावामध्ये वसेकर यांचं 2 बंधूंचं गांडूळ खत प्रकल्प आज आपण पाहिला. गांडूळ खताकडं जे केमिकल युक्त शेती आहे, ज्या जमिनीचा कार्बन कमी होत चाललेला आहे, बरोबर ना? बरोबर आहे. ते कमी होत चाललेला कार्बन ते वाढवण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी या वसेकर बंधूंनी आपल्या शेतामध्येच गांडूळ खत प्रकल्प चालू केलेला आहे. आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पाठवू शकता. हो, डिलिव्हरी होते. तुमचा मोबाईल नंबर तेवढा सांगा. 96 65 25 61 65. नितीन वसेकर. खत प्रकल्प करायचा असेल तरी ते बसवून देतील. अशा पद्धतीचं गांडूळ खत प्रकल्प आज आपण बघितला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या गावगाडा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.